श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1650व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण चतुर्दशी, गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान। सर्व गुरुबंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, बैठक क्रमांक 158, श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा। यावेळी भक्तांशी परमपूज्य सद्गुरूंनी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे। भाग 13वा। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, शरीर शुद्धी ही केवळ गुरुसहवासाने व ईश्वर कृपेनेच घडते। तुम्ही जप तप करून मनशुद्धी शरीर शुद्धी होत नाही, कारण जप तप तुम्ही माणसं फक्त तुम्हाला भूक लागेपर्यंत करू शकता। शरीर शुद्धी व मनशुद्धी या एकाच वेळी होणाऱ्या दोन गोष्टी आहेत। तुम्ही सर्वांनी प्रथम स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना सोडून द्या। जप तप जो कराल तो शांत चित्ताने एका जागी बसून करा। मी तासाला 1000 वेळा सुद्धा जप करणारी माणसं पाहिलेली आहेत। ती माणसं एकदाच देवाचं नाव घेऊन संपूर्ण माळ ओढतात, पण हे काही योग्य नाही। काही समाजात संतरा नावाचा प्रकार आहे। या प्रकारात सतत काही दिवस अन्न पाणी ग्रहण न करता देवाचं नाव घेत असतात। हे केल्याने शरीर शुद्धी होते असे म्हणतात, परंतु हे फार अवघड काम आहे। तुम्हाला कोणाला ते जमेल असे वाटत नाही। तुम्ही कोणीही तसे करण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या सुदैवाने तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत। त्यांच्या सहवासात तुम्ही नित्याने जा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, त्यांची निरपेक्ष भावनेने सेवा करा। एवढे केले तरी तुम्हाला ते पुरेसे आहे। तुमची प्रगती आपोआपच होत जाईल। हा त्या शक्तीचा प्रभाव आहे। आपण गाणगापूरला हल्ली जे मंदिर पाहतो ते मुसलमान राजवटीत बांधलेले आहे। या मंदिरालाच पूर्वी मठ असे म्हटले जायचे। श्री गुरूंचे येथे वास्तव्य होते। त्या काळात स्वामी असताना त्या मानाने मठ लहान होता। आता जिथे पादुका ठेवलेल्या आहेत तिथेच पूर्वी श्री स्वामी बसत असत। पादुका ठेवण्यासाठी पूर्वी तांब्याचा डबा होता, आता त्याऐवजी चांदीचे डबे आलेले आहेत। हे नवीन बांधकाम मुसलमान राजवटीत झालेले आहे। त्या राजवटीचा परिणाम म्हणून झरोका ठेवलेला आहे। गाभाऱ्यामध्ये पावित्र्य राहावे म्हणूनही झरोका ठेवण्यामागे भावना असावी। या मंदिराच्या सर्व भिंती फार जाड आहेत। गाभाऱ्यात फक्त 2च माणसं मावतात। हे संन्यासी रूप भगवंताचेच आहे। या रूपाची सेवा केल्यास त्याची प्रचिती लवकर येत असते। गावात मुसलमान वस्ती बरीच आहे। इथून जवळच गुलदर्गा नावाचा मोठा दर्गा आहे। त्याच ठिकाणी वसलेल्या गावाचे नाव पुढे गुलबर्गा झाले। हिंदू हा धर्म ईश्वराने स्थापलेला आहे व ऋषीमुनींनी तो आचरून सांभाळलेला आहे। इतर धर्म हे मनुष्यानेच स्थापलेले आहेत। इतर धर्मातील संस्थापकांना ईश्वराचे दर्शन किंवा ईश्वराचे ज्ञानही झालेले नाही। त्यांनी ईश्वराचा शोध कल्पनेने लावलेला आहे। इतर धर्मांची जी पुस्तकं आहेत, जे धर्मग्रंथ आहेत, त्यांची फोडही करता येत नाही। त्यामुळे त्यात तत्वज्ञान काही सापडत नाही। त्यांचे धर्मगुरूही अज्ञानी असल्याने ते त्यांच्या धर्माचे ज्ञान योग्यरित्या देऊ शकत नाही। एखादी लाट काही वेळा अशी विचित्र येते की ती मध्येच थोपवता येत नाही। तसेच या इतर धर्मांचेही आहे। त्यांच्या धर्मगुरूंना पगार मिळत असतो।
आपल्या समाजातही नवनाथ पंथ ही सुद्धा अशाच प्रकारची लाट आहे. हा पंथ ही असाच कल्पनेने निर्माण झालेला आहे. शहरामध्ये आता या पंथाचे प्रमाण कमी झालेले आहे. यातील मुख्य व्यक्तींनीही परमेश्वराचे ते रूप पाहिलेले नाही. ईश्वरी साक्षात्कार तसेच ईश्वरी अनुभूती या लोकांनी अनुभवलेली नाही. आपला हिंदू धर्म हा सामाजिक धर्म आहे. यामध्ये अनेक जाती, पंथ व प्रथा आहेत. या धर्माला मूळ वैदिक धर्माची बैठक आहे. याच धर्मात अवतारी पुरुष, त्यांचे नियम, अभ्यास, योगाभ्यास हे सर्व काही सापडते. याशिवाय प्रत्येक गावात निरनिराळ्या देवदेवतांची मंदिरे असतात. अनेक काळ हे चालू आहे. धर्माची अशा प्रकारे व्यवस्थित घडीवर घडी बसवून गेली आहे. इतर धर्मात कानात नुसती बोटे घालून जोर जोरात ओरडून प्रार्थना करणं, रस्त्यावर धर्मस्थळ बांधणं, जमिनी बळकावणं हेच चालू असतं. अशा मंडळींचा आहार तमोगुणी असतो. हल्ली तर समाजात ब्राह्मणही सशक्त राहण्यासाठी हा असा आहार खाऊ लागले आहेत. हा सर्व कलियुगाचा प्रभाव आहे. घरात असंतुष्टता राहिल्याने हे असे घडू लागले आहे. खरे पाहता हे योग्य नाही. घर हे संतुष्ट असायला पाहिजे. देश संरक्षण क्षत्रियांचे काम आहे. त्यांनी तमोगुणी आहार करायला काही हरकत नाही. हल्ली पूर्वीसारखी समाजात चारही वर्णांची लोक राहिलेली नाहीत. कोणीही कोणताही व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे ईश्वराची कृपा प्रथम सारखी होत नाही. प्रपंचातून मनुष्याला आनंदही मिळेनासा झालेला आहे. सात्विकपणा, राग सहन करण्याची शक्ती राहिलेली नाही. शिक्षण सर्व घेऊ लागलेत, परंतु नोकऱ्या सर्वांनी केल्याच पाहिजेत असे काही नसते. शास्त्रातही हे सांगितले आहे. तुम्ही कोण आहात ते प्रथम ओळखा. जनावरांनाही त्याचा मालक कोण आहे हे कळत नसते. धर्म टिकवण्यासाठी कलियुगातही अवतारी पुरुष येत असतात. 1200 वर्षांपूर्वी शंकराचार्य होऊन गेलेले आहेत. तुम्ही सर्वांनी या आत्ताच्या काळात आमच्या सारख्यांच्या आश्रयाला येणं जरुरीचे आहे. क्षत्रियांचे काम दानधर्म करणे, मंदिरे उभारणे, शौर्य गाजवणे आणि देशाचे संरक्षण करणे हे मुख्य आहे. परंतु हल्ली असे घडत नाही. पूर्वी ब्राह्मणांच्याकडे शिक्षण, वैद्य म्हणजे औषध पाणी देणे इत्यादी कामे असत. हल्ली ब्राह्मण लोक शिकवण्या घेऊ लागले आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.